गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हाव आर यू? कसे आहात? व्यवस्थित? ठीक आहे. आज आपण मागच्या लेक्चरला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलं होतं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? ठीक आहे. आज आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टमधला काय पॉईंट्स पुढं कंटिन्यू करणार आहे. म्हणजे शेप ऑफ मेनिस्कस, जो कॉन्केव्ह शेप येत होता तो कसा येत होता तो एक बघणार आहे. आणि कॉन्वेक्स. ओके, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या रिलेटेड मी 2 व्हिडिओ म्हटलं होतं, पण 3 व्हिडिओ आपण करणार आहे. व्यवस्थित बघणार, अतिशय इझी. मागच्या लेक्चरला पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितला होता. आज आपण 2 पॉईंट्स बघणार आहे. एक बघणार आहे शेप ऑफ मेनिस्कस, एक कॉन्केव्ह शेप बघणार आहे, म्हणजे कॉन्केव्ह मेनिस्कस बघणार आहे, आणि एक कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स. ओके, तर स्टार्ट करायचं. बघा, आपण बघतो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. त्यामध्ये जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो पॉईंट आहे तो आपण त्याची काल डेफिनेशन बघितली होती. ओके, जो अँगल असतो समजा मेनिस्कस कॉन्केव्ह आहे आणि जिथं हा फ्री सरफेसचा इथं कॉन्टॅक्ट होतोय सॉलिडशी, तिथून आपण त्या कर्व सरफेसला काय करायची, अशी टँजेंट ड्रॉ करायची आणि त्याच्यामधला जो अँगल आहे. ओके, म्हणजे अँगल बिटवीन, कशामधला अँगल बिटवीन, हा जो अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन, ही जी टँजेंट ड्रॉ केली, कुठं टँजेंट ड्रॉ केली, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि हा कोणता, हा फ्री सरफेस ऑफ हा काय लिक्विड आहे, आणि हा सरफेस ऑफ काय सॉलिड. ओके, तिथून टँजेंट ड्रॉ करायचे. म्हणजे हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइन्ड ॲज, बरोबर आहे, अँगल बिटवीन. हा जो अँगल कशाच्या मधला अँगल बिटवीन, ही काय केली, टँजेंट ड्रॉन. ही टँजेंट कुठून ड्रॉ करायचे, हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि काय असणारे सरफेस ऑफ सॉलिड, जिथं कॉन्टॅक्ट होते, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, तिथून टँजेंट ड्रॉ करायची. आणि मेजर कुठं करायचं आहे, विदिन द लिक्विड, किंवा आतमध्ये आपण काय करतोय, मेजर करतो. त्याला आपण काय म्हटलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स. ही डेफिनेशन विचारू शकतात. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या त्या, पण त्या तुम्हाला स्टडी नाहीत. ओके, ॲक्यूट अँगल म्हणजे काय बघितलं तर आपण, आणि ॲप्ट्यूस अँगल्स. असं जे आपण पुढं कंटिन्यू करणार आहे. आपण ॲक्च्युली 3 व्हिडिओ बघणार आहे. ओके, व्यवस्थित बघा, समजेन. आजचा जो आपला पॉईंट आहे म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टमधलाच शेप ऑफ मेनिस्कस. शेप ऑफ मेनिस्कस. मेनिस्कस आपण काल बघितलंय, द लिक्विड सरफेस, द कर्व लिक्विड सरफेसला आपण काय म्हणतो, मेनिस्कस. ओके, त्यातला जो आपण जो पहिला बघणार, 2 बघणार आहे आज. पहिला जो बघणार आहे तो कॉन्केव्ह मेनिस्कस. कोणता बघणार आहे, कॉन्केव्ह. पहिला जो बघणार आपण कॉन्केव्ह मेनिस्कस. ओके, सुरुवात करायची. अतिशय इझी पॉईंट आहे. बघा, आता मी एक डायग्राम काढतो. असा एक बीकर घेतलेला आहे ग्लासचा. ओके, ही हा सॉलिडमधील ओके, इथं आपण लिक्विड घेणार आहे. असं हे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. ओके, आता ॲक्च्युली हे दाखवण्याची काही गरज नाही. इथं एअर, हा जो आहे तो व्हर्टिकल वॉल आहे ग्लासची. लक्षात ठेवा, ॲक्च्युली तुम्हाला दिसण्यासाठी, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मोठा भाग दिसतो. ओके, ठीक आहे.
तर बघा, समजा आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर करूया, एक लिक्विडचा मॉलिक्यूल घेऊया. आपण नंतर इकडे येऊया, कॉन्केव्ह मेनिस्कसकडं नंतर येऊया. अगोदर बघा, हा एक मॉलिक्यूल ए म्हणू. ओके, कन्सिडर ए लिक्विड मॉलिक्युल्स इन कॉन्टॅक्ट विथ ए सॉलिड. म्हणजे ग्लासशी त्यांनी काय केलेलं आहे, कॉन्टॅक्ट केलेला आहे. हा जो लिक्विड मॉलिक्यूल कुठला आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरचा आपण घेतलेला आहे. आणि त्यांनी कशाशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, सॉलिडशी. म्हणजेच कशाशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, ग्लासशी. ओके, आता आपल्याला जो बिहेवियर आहे त्या लिक्विडचं, म्हणजे आत्ता आपण काल काय बघितलं, ज्यावेळेस आपण एखादं लिक्विड लाईक केरोसिन जर घेतलं तर त्याचा शेप आपल्याला कसा दिसत होता, कॉन्केव्ह. ओके, लिक्विड लाईक मर्क्युरी घेतलं तर त्याचा शेप कसा दिसला होता आपल्याला, कॉन्वेक्स. हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं पॉसिबल झालेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ओके, तर त्यासाठी आपण एक लिक्विड मॉलिक्यूल घेतलेला आहे, लिक्विडचाच घेतलेला आहे लक्षाचं. ओके, आणि तो कशाशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांनी, सॉलिडशी कॉन्टॅक्ट केलेला लिक्विड मॉलिक्यूल ए. ओके, आता हा जो लिक्विड मॉलिक्यूल आहे त्याचं जे त्याच्यावरती बघा, हा जो लिक्विड मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती बघा आपण काय करू, तो लिक्विड मॉलिक्यूल सेंटरला म्हणून काय करू, एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉन करू. बघा, मी एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉन करतो. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तुम्हाला माहिती आहे, हा आपला काय आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, ड्रॉ अन इमॅजिनरी स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, किंवा स्पियर ड्रॉ केलेला आहे, एक असणार त्याचा सेंटर असणार आहे, आणि त्या स्पियर ऑफची रेडियस किती असणार आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे 10⁻⁹ मीटर. ओके, आता इथं जर ऑब्झर्व केलं तर त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये बघा, हा जो हाफ पार्ट आहे त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, हाफ पार्ट कशामध्ये येतो आहे, सॉलिडमध्ये येतो आहे. त्याचा हा क्वार्टर पार्ट कुठे येतो आहे, लिक्विड. हा पण क्वार्टर पार्ट कुठे येतो आहे, एअरमध्ये. असं आपण त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचं काय केलेलं, विभाजन केलेले. मग तो लिक्विडचा मॉलिक्यूल सेंटरला म्हणून काय केलेलं आहे, एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉन केलेला आहे. ओके, आपण त्याची स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन बघितली ऑलरेडी. ठीक आहे, आणि त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची रेडियस काय सांगितली, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन्स. ओके, आता हा जो स्पियर ऑफ, हा जो मॉलिक्यूल आहे लिक्विडचा आहे, हे जो मॉलिक्यूल आहे हा, तो लक्षात कशाचा आहे, लिक्विडचा आहे. ओके, आता मला सांगा, त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये जर दुसरे मॉलिक्युल्स आले, जर सेम सबस्टन्सचे जर आले तर तिथं कोणता फोर्स ॲक्ट होतो, कोहेसिव्ह. आणि डिफरंट जर आले तर तिथं काय होतो, ॲडझिव्ह. आपण स्टडी केलेलं आहे. बघा, सेम सबस्टन्स, इथं फोर्स कोणते कोणते आहेत, आपण सेम सबस्टन्ससाठी काय असणार आहे, सेम सबस्टन्ससाठी कोणता असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. आणि डिफरंट सबस्टन्ससाठी काय असणार आहे, ॲडिझिव्ह फोर्स. ओके, आता मला सांगा, इथं ह्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये कोणाचे मॉलिक्यूल असणार आहेत, सॉलिड म्हणजेच तो ग्लास आहे. ओके, हे ग्लासचे मॉलिक्युल्स असणार आहेत असे आपण इथं म्हणूया. ॲक्च्युअली दिसताना तुम्हाला सर्कल दिसतोय, पण तो ॲक्च्युअली काय असणार आहे, स्पियर असणार आहे. ओके, हे ग्लासचे मॉलिक्यूल आहेत, त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार आहे. हा मॉलिक्यूल त्याला ओढणार आहे, हा मॉलिक्यूल ओढणार आहे, हा मॉलिक्यूल फोर्स एक्झर्ट. हा मॉलिक्यूल कोणता फोर्स एक्झर्ट करणार आहे, हा ग्लास आणि हा लिक्विड. म्हणजे सबस्टन्स काय झाले, डिफरंट. आणि डिफरंट असेल तर त्याचा कोणता फोर्स असणार आहे, ॲडिझिव्ह फोर्स. म्हणजे हा पण त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करेल, हा फोर्स एक्झर्ट करेल, हा एक्झर्ट करेल, हा एक्झर्ट करेल, हा एक्झर्ट. ऑल मॉलिक्युल्स इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स एक्झर्ट्स ए ॲडिझिव्ह फोर्स ऑन द मॉलिक्यूल ए. त्या मॉलिक्यूल ए हा लिक्विडचा आहे, आणि ग्लासचे मॉलिक्युल्स आहेत त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये, ते लिक्विडच्या मॉलिक्यूलवरती कोणता फोर्स, डिफरंट सबस्टन्स आलं तर तिथं कोणता फोर्स असणार आहे, ॲडिझिव्ह. ओके,
मग त्यांचा जो नेट फोर्स असणार, नेट रिझल्टंट फोर्स, कोणता नेट रिझल्टंट फोर्स? ॲडिझिव्ह, तो असा असणार आहे. हां, त्याला आपण पी म्हणू. म्हणजे वेक्टर ए पी म्हणजे लेट वेक्टर ए पी हा काय असणार आहे? नेट ॲडिझिव्ह फोर्स, बरोबर आहे. नेट ॲडिझिव्ह फोर्स, आणि तो कुठं असणार आहे? सॉलिडच्या बाजूला आहे. ओके, इनसाइड द सॉलिड्स. ओके, ठीक आहे. वेक्टर ए पी तो ह्या दिशेला फोर्स आहे ह्या मॉलिक्युलवरती. आता बघा इथं लिक्विडचे मॉलिक्युल्स असणार आहेत असे. हा लिक्विडचा मॉलिक्युल आहे, हा लिक्विडचा मॉलिक्युल आहे, हा लिक्विडचा आहे, हा लिक्विडचा, हा लिक्विडचा आहे, हा लिक्विडचा आहे. हे सगळे कशाचे मॉलिक्युल्स आहेत? लिक्विडचे. मग हा याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार आहे. आता कोणता फोर्स असणार आहे? हा लिक्विडचा मॉलिक्यूल, हा लिक्विडचा, म्हणजे तिथं कोणता फोर्स असणार आहे? सेम सबस्टन्स आले त्यामुळे तिथं कोणता फोर्स असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे हा इकडं ओढणार आहे त्याला, हा मॉलिक्यूल इकडं, 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 हा मॉलिक्यूल इकडं. आणि त्यांचा जो नेट जो असणार आहे, नेट किंवा रिझल्टंट फोर्स कोणता? कोहेसिव्ह, तो असा असणार आहे. ओके, त्याला क्यू म्हणू. म्हणजे लेट वेक्टर ए क्यू हा कसा? नेट सॉरी कोहेसिव्ह असणार आहे. हा ॲडिझिव्ह कोहेसिव्ह फोर्स, आणि तो कुठं असणार आहे? हा कुठं असणार आहे? इनसाइड द सॉलिड. आणि कुठं असणार आहे? इनसाइड तर कुठं असणार आहे? लिक्विड्स. हा लिक्विडमध्ये. म्हणजे बघा दोन तर फोर्स कळले आपल्याला, त्या मॉलिक्युलवरती ॲक्ट होत आहेत ते लिक्विड मॉलिक्युलवरती. एक नेट कोणता आहे? ॲडिझिव्ह फोर्स वेक्टर ए पी, आणि दुसरा नेट कोहेसिव्ह फोर्स कोणता? वेक्टर ए क्यू. हा वेक्टर ए क्यू जो फोर्स आहे त्याने बघा ह्या सरफेसशी आणि ह्या सरफेसशी 45चा अँगल आहे, किंवा ह्या सरफेसशी सुद्धा किती आहे? 45चा अँगल आहे. आणि हा जो आहे हे वॉल ऑफ द ग्लासची ह्याने कितीचा अँगल केलेला असणार आहे? 90. ओके, ते आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे. आता अजून एक फोर्स आहे, कोणता आहे सांगा बरं? विचार करा. बघा त्या स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये अजून कोण कोण आहे? ओके, त्या स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आता इथं एअर पार्टिकल्स असणार आहेत. ओके, एअरचे मॉलिक्युल्स, आणि कोणता मॉलिक्युल आहे? लिक्विडचा मॉलिक्युल. त्यामुळे तिथं जो फोर्स जो असणार आहे, लिक्विड आणि एअर हे सबस्टन्स काय आले? डिफरंट आले. त्यामुळे तिथं जो फोर्स असणार तो कोणता असणार आहे? ॲडिझिव्ह फोर्स असणार आहे. परंतु तो ॲडिझिव्ह फोर्स आपण निग्लेक्ट करतो, निग्लिजिबल ठेवतो. का? तर डेन्सिटी ऑफ द एअर मॉलिक्युल्स असणार आहे व्हेरी व्हेरी स्मॉल्स. त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये जे एअर मॉलिक्युल्स असणार आहेत ते खूप कमी असणार आहेत. त्या तिथं ॲडिझिव्ह फोर्स काय नाही, ॲक्ट होत नाही, तो आपण काय करतो? निग्लेक्ट करतो. हा तिसरा फोर्स. हा पहिला, हा दुसरा. तिसरा जो असणार आहे तो ॲडिझिव्ह फोर्स असणार आहे एअर मॉलिक्युलसाठी, तो आपण निग्लेक्ट करणार आहे. आणि चौथा जो फोर्स असणार आहे, अजून एक फोर्स असणार आहे, कोणता? त्या मॉलिक्युलचं वेट. बरोबर आहे, त्या मॉलिक्युलला मास आहे त्यामुळे वेट कुठं असणार आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. पण ते पण आपण काय करतो? निग्लेक्ट करतो. खूप जर वेट असेल मॉलिक्युल खाली आला असतं. ओके, हे दोन फोर्स आपण निग्लेक्ट करतो. आता राहिला जो त्या मॉलिक्युल एवरती असणारा फोर्स, कोणते दोन फोर्स ॲक्ट होत आहेत? नेट एक ॲडिझिव्ह फोर्स आणि नेट कोहेसिव्ह फोर्स. मग त्या मॉलिक्युलवरती दोघांमध्ये काय लागलेले? भांडणं लागलेले आहेत. हा इकडं ओढतोय, हा इकडं ओढतोय. मग हा मॉलिक्यूल इकडं जाईल का पाण्यात जाईल? ह्या मॉलिक्यूलचं बिहेवियर आहे. बरोबर आहे, त्या मॉलिक्यूलचं बिहेवियर कुणावरती अवलंबून असणार आहे? नेट रिझल्टंट फोर्स कोणता? ॲडिझिव्ह. आणि नेट रिझल्टंट फोर्स कोणता असणार आहे? कोहेसिव्ह. ह्याच्यावरती त्याचं भवितव्य किंवा त्याचं बिहेवियर अवलंबून असणार आहे. म्हणजे त्या मॉलिक्यूलचा जो शेप आहे किंवा त्या लिक्विड सरफेसचा जो शेप आहे, कॉन्केव्ह का आणि कॉन्व्हेक्स का, तर हे दोघं ठरवणार आहेत. ओके, समजलं या मॉलिक्यूलवरती कोणते आणि कसे फोर्स ॲक्ट होत आहेत? क्लिअर. आता पुढं बघूया. आता आपण इथं येऊया कॉन्केव्ह मेनिस्कससाठी. हे समजलं का बघा? क्लिअर. मी परत डायग्राम हे करतो, मी समजायला अजून सोपं जाईल.
आता हा जो मॉलिक्यूल आहे ह्या मॉलिक्यूलवरती दोनच फोर्स ॲक्ट होतात रिझल्टंट्स. नेट हा वेक्टर AP ॲडझिव्ह फोर्स तो सॉलिडच्या बाजूने आणि नेट कोहिजिव्ह फोर्स तो कुठे लिक्विडमध्ये. ओके. आणि त्या मॉलिक्यूलचं भवितव्य किंवा त्याचं बिहेवियर हे कोण ठरवणार आहे तर हे दोन फोर्सेस. बाकीचे काय ह्या एअर मॉलिक्यूलची संख्या कमी त्यामुळे तिथं काय एवढं होत नाही. आणि वेट आपण ते काय करतो निग्लेक्ट. ते दोन फोर्स आपण काय करणार आहे निग्लेक्ट करणार. ओके. आता आपण कॉन्केव्ह मेनिस्कससाठी बघूया. कॉन्केव्ह मेनिस्कस म्हटलं ना तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असणार आहे ॲक्यूट. कॉन्केव्ह आपण बघितलेलं आहे. कॉन्केव्ह म्हटलं की ही जर टँजंट जर अशी ड्रॉ केली आणि अँगल जर मेजर केला इनसाइड द लिक्विड तर अँगल काय असणार आहे लेस दॅन 90. तर तो अँगल काय मिळणार आपल्याला ॲक्यूट. ओके. तर असा शेप काय तो ते आपण बघूया. ठीक आहे. तर आपल्याला अजून एक सांगायचं आहे महत्त्वाचं ते एक लक्षात ठेवा. द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. थोडंसं अक्षर मोठं काढतो. बऱ्याच मला कमेंट्स येतात की सर अक्षर वगैरे. एनिवे माझं अक्षर स्मॉलच आहे. एनिवे मी ट्राय करेन. द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट रेस्ट. फ्री सरफेस ऑफ लिक्विड रेस्ट असतो म्हणजेच हॉरिझॉन्टल असतो. ओके. द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट रेस्ट. ओके. द परपेंडिक्युलर किंवा द नॉर्मल फोर्स त्याच्यावरती नॉर्मल फोर्स ॲक्ट होतो. ओके. त्या सरफेस ऑफ लिक्विड ज्यावेळेस म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसं असणार आहे रेस्ट असेल. द रिझल्टंट फोर्स किंवा द परपेंडिक्युलर फोर्स ॲक्टिंग ऑन इट. द परपेंडिक्युलर किंवा द नॉर्मल शब्द आपण शक्यतो नॉर्मल वापरतो मॅथ्समध्ये. नॉर्मल रिझल्टंट फोर्स ऑन इट. ऑन इट म्हणजे काय तर त्या सरफेसवरती. जनरली कसं असतं एखादा सरफेस जर असेल हा फ्री सरफेस असेल लिक्विडचा. फ्री सरफेस म्हणतोय हा फ्री सरफेस. हा जो फ्री सरफेस असतो लिक्विडचा तर त्याच्यावरती जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड असतो त्याच्यावरती जर फोर्स जो ॲक्ट होत असतो फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल. आता आपण ग्रॅव्हिटेशनचा इथे विचार करू. ते कोहिजिव्ह वगैरे डोक्यातून काढतात पुरतं. हे जे फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे त्यांच्यावरती जो फोर्स ॲक्ट होत असतो ग्रॅव्हिटी तो जो फोर्स असतो तो त्या सरफेसला कसा असतो नॉर्मल असतो. ऑलवेज नॉर्मल लक्षात ठेवा. म्हणजे हा जो फोर्स असणार त्यांचा रिझल्टंट जो असणार आहे हे सगळे फोर्स असणार आहेत पण त्यांचा हा काय असणार आहे रिझल्टंट फोर्स. तो कसा असतो त्या सरफेसला कसा असतो नॉर्मल. म्हणजे ते लिक्विडच काय करत फ्री सरफेस ऑफ लिक्विड त्याचा ट्राय काय असतो तो काय करत असतो रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर राहायला तो काय करत असतो पसंत करत असतो. हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल समजा असा सरफेस जर असेल असा सरफेस नसतो बरं का ते होईल ते आपण बघणार आहे मॅग्नेटिझममध्ये एक मॅग्नेटिक फील्ड वगैरे. डोंट वरी त्याच्यानं आत्ता इथं चर्चा नको. समजा हा मॉलिक्यूल ए आहे हा मॉलिक्यूल बी आहे. ओके. असं राहत नाही शक्यतो. काय होतं इथलं प्रेशर जास्त आहे इथलं प्रेशर कमी आहे. मग हा काय करतो प्रेशर कसं जास्त करून फ्लो होतं आणि तो सरफेस बरोबर कसा राहतो असा. म्हणजे आज शक्यतो हॉरिझॉन्टल फ्री सरफेस जो असतो लिक्विडचा त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो त्यामुळे त्याला काय ठेवतो एकदम प्लेन हॉरिझॉन्टल्स. ओके. आणि तो जो फोर्स असतो त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला कसा असतो नॉर्मल. येते लक्षात. म्हणजे कुठलाही म्हणजे फ्री सरफेस लिक्विडची टेंडन्सी काय राहते एक तर रिझल्टंट फोर्सला तो काय राहण्याचा प्रयत्न करतो नॉर्मल. हे फक्त लक्षात ठेवा. ओके. आता बघा आपल्याला कॉन्केव्ह मेनिस्कस बघायचं आहे. मी डायग्राम काढतो इथं.
हे व्हर्टिकल वॉल आहे, म्हणजे कशाचे, ग्लासचे. हे आपण मोठी केलेली आहे, मोठी म्हणजे ते तुम्हाला समजण्यासाठी. ओके, म्हणजे हा कशामध्ये येणार, सॉलिड, म्हणजे आपण ग्लास म्हणू. ओके, आपण इथं लिक्विडचे मॉलिक्युल्स येथे मी काल म्हटलं होतं की ह्याचे आपण 2 व्हिडिओ बघणार अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे, पण मी विचार केला की आपण व्यवस्थित जाय म्हणजे समजायला सोपं जाईल. ह्याच्यानंतर पण आहेत 2 व्हिडिओ, अजून एक व्हिडिओ, तर आपण तो नंतरच्या ह्याला बघू. ठीक आहे, हा लिक्विड आहे. एअरचा तर काय आता इफेक्ट होत नाही एवढा. आता आपला जो मॉलिक्यूल आहे, ओके, आता आपण कॉन्केवसाठी, ही कॉन्केव मेनिस्कससाठी आपण काय बघणार, एक लिक्विड लाईक केरोसिन घेणार आहे, जे पार्टली वेज द सॉलिड्स, किंवा केरोसिन असं आहे की ते काचेला काय होतं, चिकटतं. हे लिक्विड जे घेणार आहे ते कोणतं घेणार आहे, केरोसिन. केरोसिन माहिती आहे, यू नो केरोसिन. ओके, आता हा जो मॉलिक्यूल असणार आहे हे सगळं केरोसिन आहे, त्यामुळे हा सुद्धा मॉलिक्यूल काय कन्सिडर करायचा, ए मॉलिक्यूल हा कशाचा असणार आहे, केरोसिनचा असणार आहे. ओके, त्याचा मी स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करतो. हे आपल्याला दिसण्यासाठी हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. ॲक्च्युअली त्याची रेडियस 10⁻⁹ मीटर आहे. हे इमॅजिनेशन आपल्याला समजण्यासाठी दाखवलेलं आहे, पण खूप असं काय दिसणार नाही. आता बघा हा जो मॉलिक्यूल आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा, कन्सिडर केरोसिन, आपल्याला कॉन्केव मेनिस्कस बघायचं आहे. ओके, आणि कॉन्केव मेनिस्कससाठी आपण काल बघितलं होतं की ह्यामध्ये काय घेतलं होतं आपण, केरोसिन, आणि कॉन्वेक्ससाठी काय घेतलं होतं, प्युअर मर्क्युरी. ओके, तर आपण केरोसिन इज टेकन इन ए बिकरमध्ये घेतलेलं आहे. केरोसिन इज पार्टली वेट्स द सॉलिड्स, ते काचेला चिकटतं. ओके, काचेला चिकटतंय, बघा काचेला ते चिकटते, त्यामुळं का होणार आहे, आता ह्याच्यावरती ह्या मॉलिक्यूलचं बिहेवियर आहे ते कोण दोन ठरणार आहेत, हा ॲडिझिव्ह फोर्स, नेट ॲडिझिव्ह फोर्स आणि नेट कोहेझिव्ह फोर्स. आता इथं काय होणार आहे बघा, हे जे काचेला ते पाणी काय होते, चिकटते. ओके, म्हणजे पाणी, सॉरी, केरोसिन ते चिकटते, त्यामुळे काय असणार आहे, हा जो रिझल्टंट जो ॲडिझिव्ह फोर्स असणार आहे, वेक्टर AP, रिझल्टंट ॲडिझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन ए केरोसिन मॉलिक्यूल A, तो कुठं असणार आहे, इनसाइड द लिक्विड. ओके, आणि त्याचे मॉलिक्युल्स काचेला चिकटले, ह्याचे मॉलिक्यूल चिकटले, त्यामुळे नेट रिझल्टंट जो फोर्स असणार आहे ॲडिझिव्ह फोर्स वेक्टर AP, हा काय असणार आहे, ग्रेटर दॅन द कोहेझिव्ह फोर्स. कोहेझिव्ह फोर्स कोणता आहे, नेट AQ, म्हणजे आज जास्त राहतो आणि हा थोडा कमी राहतो. आता हा जो नेट रिझल्टंट फोर्स आहे वेक्टर AP, त्याने सॉलिडशी कितीचा अँगल केलेला असणार आहे, 90, आणि ह्यानी आयदर ह्या सरफेसची किंवा ह्या सरफेसची कितीचा असणार आहे, 45 डिग्री, हा किंवा हा. ओके, आता बघा परत एकदा बघा, आपण केरोसिन घेतलेलं, आपल्याला कॉन्केव मेनिस्कस बघायचं आहे. बिकर घेतलेलं आहे, बिकरमध्ये काय घेतलेलं आपण, केरोसिन्स, आणि केरोसिन पार्टली वेट्स द सॉलिड, किंवा ग्लासला ते चिकटते. ओके, जर ते चिटकत असेल तर इथं स्ट्रॉंग कोण राहणार आहे, हे काचेला चिकटते, त्यामुळे हे जे इथले जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते कोणता फोर्स ॲक्ट करणार आहे, हा केरोसिनचा मॉलिक्यूल आहे, हा इकडे सॉलिड ग्लासचे मॉलिक्यूल आहे, त्यांच्यामध्ये कोणता असणार आहे, ॲडिझिव्ह फोर्स, म्हणजे डिफरंट सबस्टन्स आलं, आणि नेट ॲडिझिव्ह फोर्स तो सॉलिडच्या बाजूने असणार आहे, आणि तो जो नेट ॲडिझिव्ह फोर्स असणार आहे तो सॉलिडमध्ये असणार आहे. आता इथं बघा, हे केरोसिनचं मॉलिक्यूल, हे सुद्धा कुठले मॉलिक्यूल्स असणार आहेत, केरोसिनचे, आणि त्याच्यावरती त्या कोणता फोर्स असणार, नेट AQ कोणता असणार आहे, कोहेझिव्ह फोर्स, तो कुठं असणार आहे, रिझल्टंट कोहेझिव्ह फोर्स इनसाइड द लिक्विडमध्ये असणार आहे.
परंतु ह्याच्यामध्ये स्ट्रॉंगर कोण असणार आहे, तर असणार आहे कोणता, नेट ॲडिटिव्ह फोर्स काय असणार आहे, स्ट्रॉंगर किंवा ग्रेटर दॅन द नेट कोइझिव्ह फोर्स वेक्टर EQ. कारण काचेला तो चिकटलेला आहे, त्यामुळे तो इकडं जास्त राहणार आहे फोर्स इकडं जास्त आहे आणि इकडं थोडा कमी आहे. ओके, आपण नंतरच्या मर्क्युरीच्या केसमध्ये तुमच्या अजून लक्षात येईल चांगलं. मग मला सांगा, एक इकडे ओढतोय एक इकडे ओढतोय आणि त्यांचा जो रिझल्टंट आहे तो असा असणार आहे. त्यांचा जो आपल्याला हा जो मिळणार आहे रिझल्टंट, हा जो रिझल्टंट मिळणार आहे नेट रिझल्टंट फोर्स कोणता असणार आहे, वेक्टर AR, तो कुठं असणार आहे, इनसाइड द सॉलिड किंवा ग्लास. तो ग्लासच्या बाजूने असणार आहे, कारण जास्त फोर्स कोणता आहे, नेट ॲडिटिव्ह फोर्स. इकडं जास्त फोर्स आहे कारण केरोसिन ऑलरेडी चिकटतंय. जर चिटकत नसतं तर कोण स्ट्रॉंगर झालं असतं, कोइझिव्ह फोर्स नेट झाला असता. ओके, आता इकडे आता मी इथे एक हे जोडतो असा, हा काय झाला सांगा बरं, पॅरलोग्राम. लॉ ऑफ पॅरलोग्राम तुम्ही शिकलेला आहे. ओके, लॉ ऑफ पॅरलोग्राम तुमचा झालेला आहे बघा 11th. हा वेक्टर P असतो, हा वेक्टर Q असतो आणि हा त्यांचा काय असतो, रिझल्टंट. हे पुढच्या व्हिडिओला आपल्याला लागणार आहे बरं का, हा रिझल्टंट्स. ओके, हा 45चा अँगल आहे की हा सुद्धा किती असणार आहे, 45. ह्या सरफेसची आयदर किंवा ह्या सॉलिड सरफेसची हा 45 असणार आहे. वेक्टर AQनी जे अँगल केलेला आहे आणि वेक्टर PAनी जो अँगल केला आहे तो सॉलिड सरफेसची कितीचा असणार आहे, 90चा. ओके, परत एकदा बघा, इथं केरोसिन आपण जे घेतलेलं आहे त्यामध्ये ह्याचे मॉलिक्युल्स काचेला ते चिकटते केरोसिन्स, त्यामुळे स्ट्रॉंगर कोण राहणार आहे, नेट ॲडिटिव्ह फोर्स का राहणार आहे, ग्रेटर दॅन कशापेक्षा, नेट कोइझिव्ह फोर्सपेक्षा. त्यामुळे इकडं जास्त संख्या आहे, इकडं जास्त फोर्स लागलेला आहे ॲज कम्पेअर टू धिस नेट कोइझिव्ह फोर्स. तर त्यांचा रिझल्टंट कुठं असणार आहे, इनसाइड द लिक्विड. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा हा एक खेळ, इथं मुलं आहेत अशी उभी. ओके, हे P बाजू आणि Q बाजू, हे ब्लॅक साईडची मुलं आणि ही रेड साईडची. ह्याच्यावरती फोर्स लावलेला आहे. तर फोर्स हे इकडून ओढत आहेत आणि हे इकडून ओढत आहेत, त्यांचा रिझल्टंट कुठं असणार, ह्या बाजूला असणार आहे. सिम्पल लॉजिक. हे काय असं नसतं, एक जे गंमत म्हणून सांगितलं. एनिवे, इथं काचेला ते चिकटते, पार्शली वेट्स होते. जर की मर्क्युरी असतं तर ते चिकटलं नसतं, तर नेट रिझल्टंट फोर्स कोणता झाला असता, कोइझिव्ह झाला असता. ते आपण नंतरच्या केसमध्ये बघणार आहे. त्यांचा रिझल्टंट कुठं असणार, नेट रिझल्टंट फोर्स वेक्टर AR, तो कुठं असणार, इनसाइड द सॉलिड्स. आता बघा, खूप महत्त्वाचं आहे. आता हा जो फोर्स आहे नेट रिझल्टंट फोर्स, आणि आपल्याला माहिती आहे रिझल्टंट फोर्स त्या सरफेसला किंवा फ्री सरफेस ऑफ लिक्विडची पसंत काय असते, रिझल्टंटला कशी राहण्याची, नॉर्मल. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड जो असतो तो रिझल्टंटला कसं राहायला पसंत करत असतो, नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर. आता मला सांगा, हा जो आपला रिझल्टंट आहे आणि हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे किंवा इथला जो मॉलिक्युल्स आहे, हा मला सांगा, हा आणि हा ह्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो नॉर्मल नाही. मग हे जे लिक्विड मॉलिक्युल्स म्हणजे कसं असतं, फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी किंवा इक्विलिब्रियम किंवा स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेसची, म्हणजे जर स्टेबल राहायचं असेल किंवा इक्विलिब्रियम राहायचं असेल त्या लिक्विड सरफेसला, तो जो नेट फोर्स आहे, हा नेट फोर्स हा ॲक्टिंग कुणावरती ॲक्ट होतो, ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्युल A मस्ट बी नॉर्मल टू द सरफेस अँड ऑल. आता इथं नॉर्मल नाही, पण नॉर्मल राहायला त्याला नॉर्मल राहावंच लागणार आहे. कारण फ्री सरफेस ऑफ लिक्विडची काय असते, त्याची मेंटॅलिटी काय असते, तो काय राहायला पसंत करणार आहे, हा रिझल्टंट फोर्सला आहे, मला परपेंडिक्युलर राहायचं आहे. म्हणून तो काय होतो, हा परपेंडिक्युलर राहण्यासाठी हा असा वर क्रिप्स होतो, क्रिप्स अपवर्ड्स किंवा पायल्स, वर चढतो. सॉलिड सरफेसशी काय होतो, असा वर सरकतो. हे जे मॉलिक्युल्स असे वर सरकतात.
इथले मॉलिक्यूल इकडे असे येतात, इथले जवळचे फक्त. आता मला सांगा हा, आता हीच मी डायग्राम अशी करतो. हे ग्लास, हा रिझल्टंट आर, हे मॉलिक्युल्स आहेत. आता मला सांगा हे जे फ्री सरफेस आहे, फ्री सरफेस आणि हा रिझल्टंट्स नॉर्मल राहिलेत का? नाहीत. मग तो फ्री सरफेस काय करतो की नॉर्मल राहण्यासाठी, त्या रिझल्टंट फोर्सला नॉर्मल राहण्यासाठी काय करतो, तो क्रिप्स होतो किंवा पायल्स. कुठं पायल्स होतो? अपवर्ड्स, असं जातो. आणि ह्याला जर आपण अशी टँजंट काढली तर इट्स लाईक काय असणार आहे, काय झाला? नॉर्मल. जो फ्री सरफेस काय राहतो, ह्या रिझल्टंट फोर्सला कसा राहतो? परपेंडिक्युलर. आणि तो जो शेप होतो तो कसा दिसतो आपल्याला? कॉनकेव्ह, म्हणजे असं सरकतो. इथं मॉलिक्युल्स येतात असे. हा झाला का असा, आणि कसा ह्या सरफेसला तो कसा असणार आहे? परपेंडिक्युलर. क्लिअर? हे फक्त इथं नाही, हे कसं असणार आहे? सगळ्या बाजूचे मॉलिक्युल्स, सगळ्या बाजूचे मॉलिक्युल जिथं कॉन्टॅक्ट झालेला आहे. हा बीकर जर असेल, असं जर बीकर असेल, हा बीकरचं इथं सॉलिडशी कॉन्टॅक्ट नाही, सईड कॉन्टॅक्ट, इथं कॉन्टॅक्ट, इथं कॉन्टॅक्ट, इथं 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 फ्रंट साईडला आणि बॅक साईडला पूर्ण कॉन्टॅक्ट आहे असा, आणि त्यामुळे शेप असा होतो. ओके का? कारण हा रिझल्टंट फोर्स तो कुठे आहे? इनसाइड द सॉलिड आहे. हा रिझल्टंट फोर्स सॉलिडमध्ये, कारण ॲडिझिव्ह फोर्स काय? स्ट्रॉंगर दॅन कोइझिव्ह फोर्स. आणि तो सॉलिडमध्ये असल्यामुळं काय होतं? आता हा मला सांग, हा असा जर असेल तर तो हा आणि हा नॉर्मल नाही. म्हणजे फ्री सरफेस काय करणार आहे की स्वतःला काय करणार? तो ॲडजस्ट करणार आहे आणि वर सरकणार नाही, की जेणेकरून त्या रिझल्टंट फोर्सला तो काय राहण्याचा प्रयत्न करणार आहे? नॉर्मल. म्हणजे ते मी ते सांगितलं, फॉर इक्विलिब्रियम किंवा स्टॅबिलिटी. कशी स्टॅबिलिटी? ऑफ ए लिक्विड सरफेस, फ्री सरफेस ऑफ लिक्विड, द रिझल्टंट फोर्स किंवा नेट फोर्स ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलवरती ॲक्ट होणार आहे, तो मस्ट बी कसा राहतो? नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऑल मॉलिक्युल्स. आणि तिथले मॉलिक्युल्स इथे येतात असे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? आता बघा, आता असा सरफेस झाला. आता ह्याला आपण काय टाकणार आहे? अशी टँजंट टाकणार आहे. टँजंट माहिती कशाला टाकतो आपण? कर्व सरफेसला. काल आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितले. आता मी टँजंट अशी ड्रॉ करणार आहे. ही टँजंट, आणि टँजंट ही एटी जी काय, ही टँजंट आहे. टँजंट ड्रॉ केलेली आहे कशाला? कर्व सरफेसला. ते काय असणार आहे? परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स. कोणता? वेक्टर ए आरला. ओके. आणि ऑल्सो तो रिझल्टंट फोर्स ए आर हा कशाला नॉर्मल असणार आहे? नॉर्मल टू द फ्री सरफेस. इथला फक्त आपण इकडे जात नाही, कारण सॉलिडशी कॉन्टॅक्ट इथं नाही. क्लिअर? म्हणजे ह्या रिझल्टंट फोर्सला तो नॉर्मल राहण्यासाठी ते मॉलिक्युल्स क्रिप्स होतात, पायल्स म्हणजे सरकतात, पुढे सरकतात. ओके, सॉलिडशी अपवर्ड्स, आणि ते काय करतात? स्वतःला ॲडजस्ट करतात. ओके, आणि तिथं नॉर्मल त्या रिझल्टंट फोर्सला नॉर्मली राहतात. क्लिअर? आणि इथं जर आपण हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा मेजर करणार आहे? आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन बघितली ती अशी. ही टँजंट दिसते, टँजंट ही टँजंट मधला तो अँगल आहे. ओके, आणि सॉलिड हा ना मॉलिक्यूल ए. ओके, इथं कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे. आणि हा जो अँगल जर मेजर केला तर आपल्याला कोणता मिळणार आहे? ॲक्युट्स. क्लिअर? समजलं पहिली केस कॉन्केव्ह मेनिस्कस. आता आपण दुसरा बघणार आहे, कॉन्व्हेक्स.
कॉन्व्हेक्स मेनिस्कस, तिथं ऑप्टिस मिळतो, ऑप्टिस. ओके, त्यासाठी बघू आपण ऑप्टिससाठी. ऑप्टिससाठी आपण मर्क्युरी हे लिक्विड यूज करणार आहे. हे आपली ग्लास वॉल आहे व्हर्टिकल. ओके, ग्लास सॉलिडमध्ये येतं हे लिक्विड. आता आपण केरोसिन घेतलं तर मर्क्युरी घेऊया. मर्क्युरी. ओके, मर्क्युरी घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आता ही केस बघायची कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता इथं आपल्याला कॉन्केव्ह मेनिस्कस मिळाला. आता आपला तसा आहे तर हा केरोसिनचा मॉलिक्यूल होता ही, तसा आता हा कोणता असणार आहे, मर्क्युरीचा. हे मॉलिक्यूल हा त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मी ड्रॉ करतो. आता स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स बघा. आता नाव मर्क्युरी टेकन इन ए लिक्विड, सॉरी बिकर्स. ओके, आणि आपल्याला सगळ्यात माहिती मर्क्युरी डज नॉट वेट द सॉडी. मर्क्युरी डज नॉट वेट्स द सॉलिड. किंवा ग्लास इथे चिटकत नाही. ओके, ग्लासलाच हे चिटकत नाही, म्हणजे मर्क्युरीचे मॉलिक्यूल ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत. ओके, मग त्याच्यावरती तो ग्लासचे मॉलिक्यूल आणि मर्क्युरीचे मॉलिक्यूल तिथं कोणता फोर्स येणार आहे, ॲडझिव्ह फोर्स. तो ॲडझिव्ह फोर्स काय राहणार आहे, स्मॉल राहणार आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल. हा असा. वेक्टर AP आहे तर स्ट्रॉंग कोण राहणार आहे, मर्क्युरीचा मॉलिक्युल्स. आणि मर्क्युरी हे काचेला चिटकत नाही, त्यामुळे तर स्ट्रॉंग हा राहणार आहे. म्हणजे तो जो रिझल्टंट फोर्स असणार आहे, नेट रिझल्टंट फोर्स वेक्टर AP हा काय असणार आहे, लेस दॅन नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स. हा जास्त असणार आहे. मग त्यांचा जो नेट रिझल्टंट असणार आहे हा कमी पडणार आहे, हा काय असणार आहे, जास्त. त्यांचा जो रिझल्टंट जो मिळणार आपल्याला असा मिळणार आहे. कुठं मिळणार, इनसाइड द लिक्विड. द नेट म्हणजे ह्या दोघांचा रिझल्टंट. तसा ह्या दोघांचा रिझल्टंट आपल्याला काय मिळाला हा, द नेट रिझल्टंट बरोबर आहे वेक्टर AR. तो कुठे मिळणार आहे, इनसाइड द लिक्विड. तो लिक्विडमध्ये मिळणार आहे. आणि आपण जर हा असा पॅरलोग्राम काढला, पॅरलोग्राम शिकलेला आहे. ओके, आता बघा आपण पॅरलोग्राम बघतोय. आता हा जो मॉलिक्यूल आहे हा सरफेस आहे. आणि हा बघा इथं अँगल जो आहे APनी रिझल्टंट फोर्सने ह्याच्याशी अँगल केलेला तो नॉर्मल नाही. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, किंवा तो फ्री सरफेस ऑफ मर्क्युरीशी जो रिझल्टंट फोर्सने जो अँगल केला आहे तो नॉर्मल नाही इलास्टिकचा. म्हणजे नॉर्मली तो ॲक्ट होत नाही. मग तो नॉर्मल ते लिक्विड काय करणार आहे, ते नॉर्मल राहण्यासाठी काय करणार आहे, क्रिप्स इनसाइड द लिक्विड. क्रिप्स काय करणार आहे, असं ते क्रिप्स होणार आहे, असं खाली येणार आहे. आणि ह्याला जर टँजंट काढल्याशी तर इट्स लाईक तो का असणार आहे, हा अँगल 90. म्हणजे तुम्हाला इथं जर दाखवायचं झालं तर हा
लिक्विडचा सरफेस आहे आणि हा काय आपला रिझल्टंट आहे ए पी. आणि ह्या सरफेसला तो काय नाही आहे, इथले जे मॉलिक्युल्स आहेत त्याला तो काय नाही नॉर्मल नाही आहे. त्यामुळे तिथले जे मॉलिक्युल्स आहेत ते लिक्विड स्वतःला काय करतं ॲट फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी. बरोबर. द लिक्विड सरफेस द नेट रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्युल्स मस्ट बी नॉर्मल टू द सरफेस. ओके. मग ते लिक्विड मॉलिक्युल्स कुठं क्रिप्स होतात तिथले मॉलिक्युल्स खाली जातात असे. आता बघा ह्याला जर असे हा काय झाला आता नॉर्मल्स तो इथं झालेला आहे. ओके. इथं काय होतं तो असा येतो. आणि द शेप ऑफ द मेनिस्कस कसा मिळतो आपल्याला कॉन्व्हेक्स. आणि त्याला जर आपण जर टँजंट काढली अशी, ही जर टँजंट काढली, ओके, ही टँजंट ह्याला कशी असणार आहे 90. आणि अँगल जर मेजर केला आपण तर आपल्याला काय मिळणार तो ॲप्टूस. क्लिअर. काय अडचण समजलं. अतिशय सोपं आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून 2 केसेस आहेत ते नेक्स्ट व्हिडिओला आपण बघणार आहे. आता व्यवस्थित ह्याचा स्टडी करा म्हणजे समजायला सोपं जाईल. इथं कॉन्केव मेनिस्कससाठी ॲडझिव्ह फोर्स काय असतो स्ट्रॉंग, कारण केरोसिन वेट्स द सॉलिड्स. त्या नेट रिझल्टंट कुठं राहतो इनसाइड द सॉलिड्स. आणि त्या रिझल्टन्सला तिथले लिक्विड मॉलिक्युल्स जे आहेत ओके ते काय होतात क्रिप्स अपवर्ड्स किंवा पाईल्स अपवर्ड, जेणेकरून फ्री सरफेस कसा राहतो ह्या रिझल्टंटला नॉर्मल राहतो. आणि ह्याच्या उलटं कॉन्व्हेक्ससाठी आपण मर्क्युरीसाठी बघितलं तर इथं मर्क्युरी डज नॉट वेट द ग्लास. त्या नेट रिझल्टंट फोर्स हा वेक्टर ए पी ॲडझिव्ह फोर्स काय राहतो वीक राहतो. आणि स्ट्रॉंग कोण राहतो नेट कोहिजिव्ह फोर्स. त्यांचा रिझल्टंट कुठं राहतो इनसाइड द लिक्विड इनसाइड द मर्क्युरी. ओके. आणि हा जर रिझल्टंट फोर्स त्या फ्री सरफेसला कसा राहत नाही नॉर्मल राहत नाही. मग नॉर्मल राहण्यासाठी तो फ्री सरफेस काय करतो क्रिप्स होतो इनसाइड द लिक्विड्स. आणि आपण जर त्याला जर टँजंट ड्रॉ केली आणि जर अँगल जर मेजर केला तर आपल्याला काय मिळणार ऑप्टूस. आणि हा वेक्टर ए आर आणि ए टी ही टँजंट ह्यांच्यामध्ये सुद्धा काय राहणार आहे राईट अँगल्स. ओके. थँक्यू. व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट आपण अजून 2 केस आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओला बघू.